नमस्कार. कधी विचार केलाय का की निसर्गात सजीवांचं जैविक लिंग म्हणजे बायोलॉजिकल सेक्स नक्की कसं ठरतं? आज आपण याच एका रंजक आणि खूपच आश्चर्यकारक प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत. आणि ही प्रक्रिया आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप जास्त वैविध्यपूर्ण आहे. हा प्रश्न की बाळाच्या लिंगाला जबाबदार कोण खरं तर कित्येक शतक जुना आहे आणि अनेकदा याच्या उत्तरामुळे समाजात खूप मोठे गैरसमज पसरलेले आहेत. पण विज्ञान काय सांगतं? चला तेच पाहूया. ह्या प्रश्नाचं जे वैज्ञानिक उत्तर आहे ना, ते अनेक पारंपरिक कल्पनांना थेट आव्हान देणारे आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या उदाहरणापासून, म्हणजे मानवांपासून. चला तर मग सुरुवात करूया थेट आपल्यापासून, म्हणजे मानवी अनुवंशिक रचनेपासून. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक जैविक आराखडा असतो, जो गुणसूत्रांनी म्हणजेच क्रोमोझोम्सनी बनलेला असतो. तर बघा, आपल्या या जैविक आराखड्यात एकूण 46 गुणसूत्र असतात. म्हणजे कसं? तर 23 जोड्या. यातल्या 22 जोड्या आपल्या शरीराची बाकीची वैशिष्ट्ये ठरवतात. पण ती जी एक खास जोडी आहे ना, तिच्या हातात असते लिंग निश्चितीची खरी किल्ली. आणि गंमत इथेच आहे. स्त्रियांमध्ये असतात 2 सारखे एक्स गुणसूत्र, पण पुरुषांमध्ये मात्र एक एक्स आणि एक वाय असतो. याच वेगवेगळ्या गुणसूत्रांमुळे पुरुषांना विषमयुग्मकी म्हणजे हेटेरोगॅमेटिक असं म्हटलं जातं. आता हे ठरतं कसं? बघा, हे अगदी सोपं आहे. आईकडून म्हणजे अंडपेशीतून नेहमी एक्स गुणसूत्रच येतं, पण वडिलांकडून म्हणजे शुक्रपेशीतून एक्स पण येऊ शकतं किंवा वाय पण. आता जर एक्स आला तर एक्स एक्स म्हणजे मुलगी, आणि जर वाय आला तर एक्स वाय म्हणजे मुलगा. सिंपल. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर बाळाचं लिंग काय असेल हे पूर्णपणे वडिलांकडून येणाऱ्या शुक्रपेशीवर अवलंबून असतं. त्यामुळे समाजात पूर्वापार चालत आलेली स्त्रियांना दोष देण्याची प्रथा विज्ञानाच्या दृष्टीनं पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे. ओके. म्हणजे पुरुषांमध्येच नेहमी वेगवेगळी लिंग गुणसूत्र असतात असं आपण म्हणू शकतो का? वेल थांबा, निसर्गाकडे याचं उत्तर जरा वेगळं आहे. चला, आता एका वेगळ्याच प्राणीगटाकडे वळूया, पक्ष्यांकडे. त्यांच्यात काय होतं? आणि इथे तर सगळा खेळच उलट आहे. पक्ष्यांमध्ये नर पक्षाकडे 2 सारखे झेड गुणसूत्र असतात, तर मादी पक्षी ZW गुणसूत्रांमुळे विषम युग्मकी असते. म्हणजे मानवाच्या अगदी अगदी उलट. आता हे समजून घेण्यासाठी विषमयुग्मकी किंवा हेटेरोगॅमेटिक हा शब्द महत्वाचा आहे. याचा सरळ अर्थ आहे असा जीव जो 2 वेगवेगळ्या प्रकारचे लिंगयुग्मक तयार करतो. जसं आपल्याकडे पुरुष करतात, एक्स आणि वाय शुक्रपेशी. आणि याच्या अगदी उलट म्हणजे समयुग्मकी किंवा होमोगॅमेटिक, म्हणजे असा जीव जो फक्त एकाच प्रकारचा युग्मक तयार करतो. जसं मानवी स्त्रियांमध्ये प्रत्येक अंडपेशीत फक्त आणि फक्त एक्स गुणसूत्रच असतं. पण परत मानवांकडे येऊया. हे वाय गुणसूत्र असं नेमकं काय करतं ज्यामुळे पुरुषी विकास होतो? याचं रहस्य एका छोट्याशा जनुकात आहे. य गुणसूत्रावर एक SRY नावाचं जनुक असतं. हे एका मास्टर स्विचसारखं आहे. गर्भाधारणेनंतर काही काळातच हा स्विच ऑन झाला की पुरुषी विकासाची सगळी प्रक्रिया सुरू होते. आतापर्यंत आपण गुणसूत्रांबद्दल बोललो, पण निसर्गाची विविधता इथेच थांबत नाही. लिंग ठरवण्याच्या अजून काही भन्नाट पद्धती आहेत. उदाहरण घ्या नकतोड्यांचं. त्यांच्यात नराकडे फक्त एकच एक्स गुणसूत्र असतं, त्याला जोडीदारच नसतो. यापेक्षाही अजब पद्धत मधमाशा आणि मुंग्यांमध्ये आहे. तिथे जर अंड फलित झालं तर मादी जन्माला येते, आणि फलित झालंच नाही तर त्यातून थेट नर जन्माला येतो. पण विचार करा, लिंग ठरवण्याचा संबंध जर आई-वडिलांच्या DNAशी नसेलच तर? काही प्राण्यांसाठी याचं उत्तर एका वेगळ्याच ठिकाणी दडलेलं आहे. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 32°C. हे फक्त एक तापमान नाहीये. काही प्राण्यांसाठी हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. अगदी बरोबर. कासव आणि मगरींसारख्या प्राण्यांमध्ये पिल्लाचं लिंग अंड्याच्या तापमानावर ठरतं. हो, ज्या वाळूत अंडी उबवली जातात तिथलं तापमान जास्त असेल तर एक लिंग आणि कमी असेल तर दुसरं. इथे जीन्सचा काहीही संबंध नाही. अविश्वसनीय आहे नाही का? आता कधी-कधी काय होतं की पेशी विभाजनाच्या वेळी गुणसूत्रांच्या संख्येत थोडा बदल होतो, आणि यामुळे मानवांमध्ये काही अनुवंशिक विकार तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ टर्नर सिंड्रोममध्ये स्त्रीकडे एकच एक्स गुणसूत्र असतं, म्हणजे एक्सो.
तर क्लाइनफेल्टर सिंड्रोममध्ये पुरुषाकडे एक जास्तीचा एक्स गुणसूत्र असतो, म्हणजे XXY. आणि अर्थातच या दोन्ही स्थितींमुळे व्यक्तीच्या शारीरिक विकासावर परिणाम होतो. तर आपण काय पाहिलं? मानवांची XY पद्धत, पक्ष्यांची ZW पद्धत, कीटकांची विचित्र संख्या आधारित पद्धत आणि काही प्राण्यांची तापमान आधारित पद्धत. निसर्गात इतकी विविधता पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की जैविक लिंग ही संकल्पना आपल्याला वाटते तितकी सरळसोट आणि सोपी आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.